राम राम शेतकरी मित्रांनो, या वर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पाऊस हा कमी सांगत आहेत। मग आता पाऊस कमी असला ना आपल्याला जर शेतीला पाणी द्यायचं असेल आणि आपल्याकडे जर शेततळ केलेलं असेल तर आपल्याला शेततळ्यामध्ये ताडपत्री असणं गरजेचं आहे। कारण जर आपल्याला पाणी साठवायचं असेल तर ताडपत्री ही आवश्यक आहे। त्यामुळे आपल्याला महाडीबीटीच्या माध्यमातून अनुदानित ताडपत्रीसाठी अर्ज करता येतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा अर्ज घर बसल्या किंवा वावरात बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवर कसा करता येईल आणि अगदी सोप्या पद्धतीनं, तेही कुठं तालुक्याला जायची गरज नाही, कुठं शहरात जायची गरज नाही आणि 100-200 रुपये घालायची गरज नाही। आपण वावरात बसल्या बसल्या मोबाईलवर हा अर्ज भरू शकतो। त्यासाठी फक्त आपल्याकडे आपला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे आणि तो आता प्रत्येकाकडे जवळपास आहे। ज्यांनी काढलेला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे। तर मग आपल्याला शासनाच्या माध्यमातून अनुदानित ताडपत्री मिळते। मग त्यावर अस्तरीकरण करायचं आणि पाणी साठवायचं आणि जमलंच तर तुम्हाला त्याच्यात मासे सुद्धा सोडा, म्हणजे त्या माध्यमातून पुन्हा वेगळं उत्पन्न होईल। तर अर्ज कसा करायचा सविस्तर बघून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, काय करायचं, आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर असतं, त्या ब्राउझरला ओपन करायचं। आता हे ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं टाकायचं आहे महाडीबीटी। महाडीबीटी टाकलं की खाली ऑटोमॅटिक फार्मर येतं। मग त्या महाडीबीटी फार्मरला टच करायचं। त्यानंतर इथं वरी वेबसाईट येते ॲग्री लॉग इन, त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर आपण या पोर्टलवर जाणार आहोत। आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे आपला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, अर्जदार लॉग इन असं दिसतंय, तिथं करायचं आहे। वैयक्तिक शेतकरीमध्ये आपल्याला आपला फार्मर आयडी टाकून घ्यायचा आहे, जो तुमचा असेल तो त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या। फार्मर आयडी टाकल्याच्या नंतर OTP पाठवा यावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला जो OTP आलेला आहे तो OTP इथं टाकून घ्यायचा। OTP टाकल्याच्या नंतर OTP तपासावर क्लिक करा। त्यानंतर तुमची प्रोफाईल इथं तुम्हाला दिसणार आहे। आता ही प्रोफाईल बघितल्याच्या नंतर आपल्याला वरी दिसतंय घटकासाठी अर्ज करा। हे घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे अर्ज करायचे त्यासाठी इथं दिसणार आहे। मग ज्या समोरचा अर्ज करायचा आहे आपल्याला तिथं समोर जे बाबी निवडा दिसते त्यावर क्लिक करायचं। आता आपल्याला करायचं आहे ताडपत्री अस्तरीकरण। मग आपण सिंचन साधने व सुविधा समोर क्लिक केले। त्यानंतर आपली जमीन कुठं आहे सगळं माहिती आपल्याला इथं दिसणार आहे। त्यानंतर आपलं गाव निवडून घ्यायचं, आपला गट नंबर ही सगळी माहिती दिसणार। यामध्ये मुख्य घटक तर त्यामध्ये सिंचन साधने आणि सुविधा निवडायचं। त्यानंतर बाब आहे, या बाबीमध्ये ठिबक आहे, तुषार आहे, पंपसेट आहे, पाईप आहे, वैयक्तिक शेततळे आहे, शेतात तलावामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण हे आपण निवडायचं आहे। आता हे निवडल्याच्या नंतर आपल्याला समोर परिमाण मीटरमध्ये, तर आपलं तळं किती मीटरचं आहे, 15 बाय 15 आहे, 20 बाय 15 आहे, 20 बाय 20, 3 आहे, जे असेल ते त्याप्रमाणे आपण निवडून घ्यायचं आहे। आता हे निवडल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली मी पूर्वसंमतीशिवाय वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे, याला राईट करायचं आणि जतन करा यावर क्लिक करायचं। जर पुन्हा अर्ज करायचा असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं। आणि त्यानंतर आपल्याला पुढं गेल्याच्या नंतर अर्ज सादर करा दिसतंय, जे हात हलवायला येते त्याला क्लिक करायचं। यानंतर आपल्याला हा अर्ज आता इथं सादर करायचा आहे। मग इथं पहा दिसतंय, पहावर क्लिक करायचं आणि त्यानंतर इथं एक सूचना आहे, ती सूचना वाचून इथं त्या चौकटीमध्ये क्लिक करायचं आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं। त्यानंतर तुमचं देय यशस्वी, म्हणजे तुम्ही या अगोदर पैसे भरलेले असले तर तुम्हाला असं दाखवणार। जर आपण या अगोदर कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नसेल तर आपल्याला यासाठी 23-23.5 रुपये भरावे लागणार आहेत। असा हा सोप्या पद्धतीनं अर्ज करायचा आणि शेततळ्यासाठी अस्तरीकरण आपण हे निवडून घ्यायचं आहे आणि या माध्यमातून आपल्याला अनुदानसुद्धा मिळणार आहे। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।